पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागलेली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे, कधीपर्यंत ते लागणार आहे, त्यामध्ये 70% 80% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय। आणि असे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहे की त्यांचं सिलेक्शन झालं आहे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, पण त्यांनी जॉईनिंग त्या ठिकाणी केलं नाही कारण की नक्सल एरिया असल्यामुळे, तर त्यांना चांगलं डिव्हिजन त्या ठिकाणी पाहिजे होते। असे सुद्धा मुली या ठिकाणी आहेत, त्यांचे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट या ठिकाणी होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ह्या आशेवर बसले की बा हे नवीन भरती कधीपर्यंत या ठिकाणी येणार आहे। म्हणून तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यापर्यंत येणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती यामध्ये सांगणार आहे। आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलींना फॉर्म भरता येते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये, आणि या भरतीमध्ये पेपरने डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटते, 10,000 ते 24,000 पर्यंत पगार यामध्ये भेटते। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे लक्षात ठेवा, तर जास्त चान्स आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर हे भरती कधी निघणार आहे याबद्दलच माहिती सांगणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आपण पात्रता जर पाहिलं तर यामध्ये 10वी पास लागते मुलांना आणि मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते। वयोमर्यादा 18 ते 40 पर्यंत राहते, एससी कॅटेगरीसाठी 18 ते 45 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 43 पर्यंत, ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 40 पर्यंत। आणि पगार यामध्ये जे बीपीएमचा पद आहे हे सर्वात चांगलं पद आहे, हायफाय पद आहे, यामध्ये पगार 12,000 ते 29,000 पर्यंत आहे। आणि एबीपीएमचा पद आहे त्याला असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर म्हटलं जाते, यामध्ये सुद्धा पगार 10,000 ते 24,000 पर्यंत असते। आणि तिसरं जे पद आहे हे डाकसेवकचं आहे, डाकसेवकमध्ये जो पगार असते हा 10,000 ते 24,000 पर्यंत राहते। तर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये, तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, ब्रांच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं बीपीएममध्ये, तर आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन करावं लागणार आहे, त्याचबरोबर डाक उद्बत आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे। त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन या ठिकाणी प्रचार प्रसार करावं लागणार आहे। तर हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि डाकसेवकमध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटेचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे, कारण की या भरतीमध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, तर डायरेक्ट 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते। आणि दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये होते, ठीक आहे। तर बा, आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत या ठिकाणी येणार आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी ही भरती आहे ही दरवर्षी या ठिकाणी येत असते लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता काय त्यांनी केलं आहे की वर्षातून 2 वेळा आता जीडीएसची भरती आपण काढावं अशी त्या ठिकाणी प्रोसेस केली आहे। कारण की पहा, याच्या अगोदर जर आपण पाहिलं मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी जर पाहिलं तर एका दमान जागा निघत आहे 40,000 अशा 40,000 प्लस 45,000 प्लस अशा जागा त्यावेळेस दरवर्षी निघत आहे। पण आता त्यांनी काय केलं की वर्षातून 2 वेळा आपण बा वॅकन्सी काढायच्या, अर्ध्या वॅकन्सी काढायच्या। तर त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी 2025 मध्ये 21,000 जागांसाठी भरती काढली, म्हणजे अर्ध्या जागांसाठी ते भरती काढली, ठीक आहे। आणि त्याची आता संपूर्ण लिस्ट वगैरे लागले आहे। आता त्याचबरोबर नवीन जी जीडीएसची जी भरती आहे हे जून महिन्यापर्यंत या ठिकाणी आली असते। तर हे जी पहिली भरती होती त्यांना जून महिन्यापर्यंत त्यांना कंप्लीट करायची होती, पण ते काही कारणाने जे विद्यार्थी मिळवणं ते भरती त्या ठिकाणी लांबली, कारण की त्यामध्ये लिस्ट सुद्धा आतापर्यंत लागत आले आहे, 6 लिस्ट त्यामध्ये लागलेल्या आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 7वी सुद्धा लिस्ट येण्याचे त्या ठिकाणी दाट चान्सेस आहे। तर पाहता ही जी भरती या ठिकाणी संपल्यासारखीच आहे लक्षात ठेवा। आणि ही जी भरती आहे ही नवीन भरती या ठिकाणी जे आली असती जून महिन्यात किंवा जुलै महिन्यामध्ये आली असती, पण ते जे विद्यार्थी मिळवणं IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम त्या ठिकाणी चालू असल्यामुळे हे भरती जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी स्थगित करण्यात आली, म्हणजे पुढे ढकलण्यात
करण्यात आली आहे, म्हणजे हे भरती या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे जे या ठिकाणी IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं सध्याच्या कंडिशनला काम या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे हे जे डाक विभागमधलं जे विद्यार्थी मित्रांनो कामसुद्धा एकदम धीमं त्या ठिकाणी चालू आहे, म्हणजे लय धीरे काम त्या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं त्या ठिकाणी काम चालू आहे आणि हे अपडेट झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो रूलती ट्रान्सफर या ठिकाणी ओपन होणार आहे आणि त्यानंतर जे नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर IT 2.0 सॉफ्टवेअर हे जवळपास या ठिकाणी सप्टेंबरच्या एंडिंगला या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आणि जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे रूल 3 ट्रान्सफर ओपन या ठिकाणी होणार आहे पोर्टल आणि नवीन वॅकन्सी जे विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यापर्यंत या ठिकाणी निघणार। आपल्याला चिंता वगैरे करायची नाही आहे। नवीन भरती पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला 100% या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। काहीतरी जे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम चालू आहे, एक लक्षात ठेवा, GDS मध्ये, तर ते सॉल्व झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे। तर बस सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर आता हे जे 6वी लिस्ट लागली होती तर त्याचा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती ही 14 ऑगस्ट 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती, ठीक आहे। आणि 14 ऑगस्ट नंतर आता जे विद्यार्थी मित्रांनो 1 महिना या ठिकाणी होऊन राहिला, ठीक आहे, म्हणजे 1 महिना या ठिकाणी होऊन राहिला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी, ठीक आहे। तर अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट या ठिकाणी 7वी लिस्ट या ठिकाणी लागली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी 7वी लिस्ट आहे हे कधीही या ठिकाणी येऊ शकते। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, हे 5वी लिस्ट होती, 5व्या लिस्टमध्ये जवळपास 309 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं। त्यानंतर महाराष्ट्राची 6वी जी लिस्ट लागली तर 6व्या लिस्टमध्ये जवळपास या ठिकाणी 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि त्यांची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते हे 14 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी करण्यात आले होते। आता जर समजा या ठिकाणी मुलांनी जर ह्या 6व्या लिस्टमध्ये जर फर्जीवाळेवाले पोरं जर नसेल तर मग जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट या ठिकाणी लागू शकणार नाही। जर समजा पूर्णच विद्यार्थ्यांनी 209 विद्यार्थ्यांनी जर इमानदारीनं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी केली असेल, यामध्ये काहीही फर्जीवाळे पोरं नसेल तर नक्की या ठिकाणी मग लिस्ट या ठिकाणी लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जर समजा या ठिकाणी हे जे आता 6वी लिस्ट लागली, ह्या 6व्या लिस्टमध्ये जर पोरांनी फर्जीवाळा केला असेल, जास्त पर्सेंटेज टाकले असेल आणि असे विद्यार्थी काय करते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, कारण की तिथं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर ते त्या ठिकाणी सापडते, त्यांच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी होते। कारण की भरपूर असे विद्यार्थी राहते ते पाहते की बा आपलं लिस्टमध्ये नाव येते काय, हे पाहण्यासाठी पोरं काय जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी फॉर्म भरताना टाकून देते। कारण की तुम्हाला फॉर्म भरता येते मोबाईलमधून, मला फॉर्म भरता येते आणि स्वतःवर आहे ते पर्सेंटेज टाकणं। मला जर वाटलं तर मी 100 पैकी 100 त्या ठिकाणी टाकू शकतो, तसंच तुम्ही सुद्धा 100 पैकी 100 टाकू शकता। असे काही विद्यार्थी राहते पण असं करत नका तू, ठीक आहे, कारण की याच्यावर आपल्यावरच त्या ठिकाणी कारवाई होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असे काही विद्यार्थी त्या ठिकाणी राहते, जर समजा त्या जागा जर समजा त्या ठिकाणी जर समजा मुलांनी फर्जीवाळा केला असेल या 6व्या लिस्टमध्ये आणि मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नसेल, जागा जर त्या ठिकाणी खाली असेल काही ना काही, तर मग जे विद्यार्थी मित्रांनो 7वी लिस्ट त्या ठिकाणी कन्फर्म या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला वाट पाहिजे आणि 7वी जर लिस्ट लागली तर त्यामध्ये कमी टक्केवाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। ज्यांना 70% 80% असे सुद्धा लिस्टमध्ये नाव पाहायला भेटणार आहे, जे EWS कॅटेगरीचे असाल, PWD कॅटेगरीचे असाल, ST कॅटेगरीचे असाल, SC कॅटेगरीचे असाल, या कॅटेगरीचे। आजच्या दिवसात थांबतो, भेटायला स्टुडिओमध्ये। जय हिंद।